कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालमधील हिट अँड रन प्रकरणात अटकेतील 3 पैकी 2 आरोपी हे कुख्यात गुन्हेगार आहेत। घटनेच्या वेळी ते दारूसह गांजाही घेऊन होते, अशी धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली। पोलिसांनी या तिघांना अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले। न्यायालयाने तिघांची 3 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली। सनी सुरेंद्र चव्हाण वय 37, अंशुल विजय ढाले वय 24 व आकाश नरेश मेहरोलिया वय 31 अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। सनी व अंशुल या दोघांविरुद्ध मारहाणीसह 8 गुन्हे दाखल आहेत। शुक्रवारी रात्री तिघेही कारने यशोदानगरमधील राणी दुर्गावती चौकात गेले। तिथे तिघांनी दारू विकत घेतली, कारमध्ये दारू प्यायली, दारूच्या 2 बाटल्या कारमध्ये ठेवल्या। तिथून तिघे कारने इतवारीत आले। येथील तस्कराकडून गांजा खरेदी केला, काही गांजा त्यांनी घेतला। त्यानंतर तिघेही कारने इमामवाड्याकडे जायला निघाले। कार सनी चालवित होता। महाल मधील झेंडा चौकात सनीने कारचा वेग वाढविला। आधी त्याने दुचाकी वाहनाला MH40BR 4385 ला धडक दिली। या दुचाकी चालक वसीम शेख बाजूला फेकला गेला। त्याची पत्नी नाजनीन व 1.5 महिन्याचा मुलगा जोहन हे जखमी झाले। काही अंतरापर्यंत कारने मुलाला फरफटत नेले। त्यानंतर कारने सचिन सूर्यभान सुभेदार वय 46 यांच्या दुचाकीला धडक दिली। त्यांनाही काही अंतरापर्यंत फरफटत नेलं। कार रस्ता दुभाजकावरील झाडाला जाऊन आदळून थांबली। या घटनेने नागरिकांमध्ये संतापाचा भडका उडाला। नागरिकांनी तिघांना बाहेर काढून चोप दिला। घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला। नागरिकांच्या तावडीतून तिघांना सोडविले। जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले। जोहनची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलिसांनी कारमधून दारूच्या बाटल्या व 32 ग्रॅम गांजा जप्त केला। दारू पिऊन वेगाने वाहन चालविणे, अंमली पदार्थाविरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केली। सनीकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचेही तपासात आढळले। अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर परिसरात भरधाव कारने 82 वर्षीय वृद्धाला चिरडून ठार केले। पुरुषोत्तम पांडुरंग पुट्टेवार असे मृतकाचे नाव आहे।